आम्ही आलेलो नंदुबाईंच्या घरी. तुम्ही माझा शॉर्ट व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजेलच की जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. बरं, यांची देवाची पूजा चालली होती त्याच वेळी आम्ही पोचलो. तुमचा पोटमा भरतो तसा आमचा पोटमा भरा. तुमचा पोटमा भरतो तसा आमचा पोटमा भरा. सगळी सुट्टी ठेवा. वा भांडार इथं तो भांडार तुम्हाला व्हायलाच आहे. वा आई बोला, मुलं बाळ सगळी सुट्टी ठेवा म्हणा. धंद्या पाण्यात याच द्या, पैशाला पैसा लागू द्या. सगळ्याचं चांगलं चालू द्या व्यवस्थित. सगळ्याला चांगली बुद्धी द्या. भाऊला पगारात अजून वाढ होऊ द्या. इथं देवाची आरती संपन्न झाली ना की सगळ्यांना आरती देण्यासाठी दादा बाहेर ताट घेऊन आले होते. आता हे झालं की पुढच्या तयारीला लागायचं होतं. इथं सगळ्यांनी ना भंडाऱ्याचा मळवट भरून घेतला होता. ह्या ताई छान भंडारा आणि भंडारा लावल्यावर आपलं सौंदर्य बघा अजून किती छान खुलून येतं ना. रेडी व्हायचं यांना सगळ्यांना. मला खरंच खूप छान वाटतं. रेडी झाल्यानंतर अजून एकदा दाखवते. शुभ्राला घे, शुभ्राला. आणि काय झालीये, बानुबया झालीये ती बानुबया. आणि आपल्या घरात एखादा कार्यक्रम असला की आपल्याला माहितीच आहे की लेडीजची जास्त करून किती धांदळ उडते ते. कारण माझ्या नंदुबाईंची फक्त साडीच घालून झाली होती. मेकअप वगैरे खूप बाकी होता कारण कामामुळं त्यांना वेळच मिळाला नाही. म्हणजे कुणालाच त्यांच्यातल्या वेळ मिळाला नाही मेकअप करण्यासाठी. म्हणून म्हटलं चला मी तुम्हाला मदत करते मेकअप करण्यासाठी. मग असे छान त्यांनी गजरे वगैरे आणले होते. मग गजरे वगैरे लावून दिले. आणि इथं प्रत्येक जण ना आपापलं उरकत होतं पटपट. कारण ह्याच्यानंतर ना वाघामुरळीचा कार्यक्रम चालू होणार होता. मग असं त्यांना छान रेडी केलं. आणि याच्यानंतर मी आणि हे म्हणजे माझे मिस्टर आम्ही दोघं पण बाहेर पाया पडण्यासाठी गेलो तिथं जिथं पूजा झाली होती तिथं. कारण आम्ही पाया पडायला गेलो नव्हतो. मग देवाच्या पाया पडून घेतलं. आणि इथं वाघ्या मुरळींच्या पण पाया पडावं लागतं, दक्षिणा द्यावी लागते. मग त्यांनी आम्हा दोघांना पण भंडारा लावला. माझ्या वर्धनला सुद्धा भंडारा लावला. तो तर एकदम मला म्हाळसाकांत मल्हारच दिसत होता. आणि खरं तर ना मला ह्या कार्यक्रमाची फार उत्सुकता होती कारण मी जास्त करून असे कार्यक्रम कधी पण माझ्या नंदुबाईंकडे हा कार्यक्रम असल्यामुळे ना मला बघायला मिळाला आणि मला खूप छान वाटलं. त्याच्यानंतर ना हा माझा क्यूट भाचा आहे आणि त्यांनी माझ्यासाठी ना चैन आणली होती. बरं, त्याची किती प्राईस काय खरी खोटी हे सगळं बाजूला राहू देत, पण त्यांनी एवढ्या मनाने मला दिली होती ना, मला एवढं छान फील. मला ना खूप कौतुक वाटलं याचं. कारण हा एवढा छोटा असून मी त्याला कधीतरी बोलले होते की मला येताना तू चैन आणशील ना, तर त्यांनी आठवणीनं मला यावेळी चैन घेऊन आला होता तो मुंबईवरून. आणि असे भाचा भाची मिळायला माझे सगळे भाचे किंवा माझ्या भाच्या मामा मामींवर ना खूप जीव लावतात. हे बघून आम्हाला खरंच दोघांना पण खूप छान वाटतं. त्याच्यानंतर आम्ही पोचल्यानंतरच ना एक 10-15 मिनिटांनी आमची पूर्ण फॅमिली आली होती. या माझ्या दोन्ही नंदुबाई आहेत आणि हे दोन मुलं जी तुम्हाला दिसतात हे दोन माझे भाचे आहेत. आणि ही एक माझी भाची आणि ही एक माझी भाची, अशा दोन माझ्या भाच्या. बोलून गप्पा मारून तर काय पोट भरत नाही म्हणून पहिला पोटाचा विचार केला आणि जेवायला बसलो. पण आम्ही जेवायला बसण्याआधी ना इथं सवाष्णी जेवायला बसवल्या होत्या. त्याच्यानंतर
हे सगळे माझे दीर आहेत, त्यांनी पण उपस्थिती लावली होती बरं का जागरण गोंधळ बघायला. आणि जेवण ना खरंच खूप जास्त टेस्टी झालं होतं. डालच्या भात असा मेनू होता. मग काय जेवण करून घेतलं. बरं नंदूबाईंना म्हणलं तुम्ही व्हिडिओ काढा. बरं त्यांना म्हणते व्लॉगिंग चालू करा, तर ते सुद्धा त्यांना जमत नाहीये. त्याच्यानंतर ना ह्या उष्ट कुणाचं खात नाहीत बरं का, म्हणून मग इथं आम्ही मज्जा करत होतो. म्हटलं तुम्हाला आज खावंच लागेल आणि थोडासा का होईना मी त्यांना घास इथं चारला. आणि अशा कार्यक्रमांना एकत्र येऊन तरच मजा येते ना. बरं ते झालं की त्याच्यानंतर वर्धनला आतमध्ये आणलं. त्याला मी येल्लो कलरची शेरवानी घालायला आणली होती. बरं अशी घरी असताना तर इतर वेळी एवढी नाटकं करतो, एक टी शर्ट घेऊन त्याच्या मागं 5-10 मिनटं पळायला लागतं. पण इथं बघा किती शांत होता. एवढी जास्त माणसं बघून ना तो खूप रमला होता आणि कार्यक्रमात पण पूर्ण शांत होता. आणि त्याच्यानंतर इथं त्याचे प्रश्न विचारायचे चालले होते. सुंदर सुंदर तुझं नाव काय आहे आई? मी पोरगं झोपलंय. ओके वर्धा. सुंदर सुंदर तुझं नाव काय? लिपस्टिक आहे, ते टिकली आहे, ते काजळ. बरं हे प्रश्न तर काय वर्धनचे रोजचेच असतात. त्याची उत्तरं दिली आणि बाहेर आले तर बघितलं या दादांनी खूप छान प्रकारे देवाची मांडणी केली होती. पूजा सगळी व्यवस्थित मांडली होती. मला खूप खरंच छान वाटलं हे बघून. त्याच्यानंतर ना आम्ही बाहेर गेलो बसायला आणि इथं माझ्या भाचीनं ना सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणली होती, चोकोबार आणले होते. छान निवांत बसून ना चोकोबार खाल्ले. आणि इकडं बघितलं तर वाघ्या मुरळीचा जो कार्यक्रम आहे त्याची तयारी झाली होती आणि खूप जास्त त्यांच्या तिथली जी फॅमिली आहे, त्यांची भावकी आहे ती जमली होती. हा कार्यक्रम चालू होण्याआधी ना दिवट्या नाचवायचा कार्यक्रम होता. झाला पाहिजे. 40 रुपये दिले, 40% झालं पाहिजे. 100%. हा 40 रुपये दिलं म्हणून तसं करायचं नाही, 100%. आणि तसंच काय सांगणे बाई, मुंबईवाल्या हसा येतोय बरं का. त्यांचं सांगणे काय माहिती ऐकून घेता का? हा जमन का व्हायचं? हो. हा त्यांचं सांगणे काय माहिती का? काय सांगणे? बाबा एवढं लांबून तापा बोलवलाय, हो. पण कार्यक्रम कसा झाला पाहिजे? कसा? जोरदार कार्यक्रम झाला पाहिजे आणि स्वतः मुंबईमध्ये झोड नाचली पाहिजे. नाचणार की एवढी गवळण झाली की नाही? एवढी गवळण झाली. खंडोबाच्या गाण्याला. खंडोबाच्या गाण्यावरती चैत्राली फलटणकर संघ दोघं जण नाचलीच पाहिजे. हा असं मल्हारी 2 बायकाचा लाडका. हा, त्या गाण्यावरती नाचला पाहिजे. चला.